अच्छे ने अच्छा और बुरे ने बुरा कहा. जिसको जितनी ज़रूरत थी उसने उतना ही पहचान लिया. नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहा ना, आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण मागचा पुढचा विचार करत नाही. ती परिस्थिती कोणती आहे हे जाणून घेत नाही आणि एखाद्या व्यक्तीला आपण पटकन बोलतो आणि त्याला दोषी ठरवतो. त्याच्याबद्दल मत वाईट करत असतो. पण त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे हे जाणून घेणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. एक राजा होता. त्याला 3 मुलं होती आणि तो असा ठरवतो की या 3 मुलापैकी मी आता ही राजगद्दी सोपवणार आहे. मग 3 मुलांना बोलवून घेतो. 3 मुलांना तो प्रश्न विचारतो. प्रश्न त्याचा अतिशय समर्पक असा प्रश्न असतो. म्हणतो, हा अपराधी आहे, याला आपण कोणती शिक्षा द्यायची? मोठा मुलगा म्हणतो, याला फाशी दिली पाहिजे. दुसरा मुलगा म्हणतो, याला काल कोठडीत टाकलं पाहिजे. आणि तिसरा मुलगा सांगतो की हा जरी अपराधी असला तरी त्यानं कोणता अपराध केलेला आहे, का अपराध केलेला आहे आणि अपराध केल्या पाठीमागचं कारण काय आहे हे जाणल्याशिवाय शिक्षा आपण त्याला देऊ शकत नाही. राजा 3 मुलांची उत्तरं ऐकतो, थोडा वेळ शांत राहतो आणि मग एक गोष्ट तो सांगतो. तर ती गोष्ट कोणती? असं सांगतो, एक राजा होता आणि राजाने पोपट पाळलेला होता. तो पोपट राजदरबारी होता. राजाचा खूप तो आवडता असा पोपट होता. राजा ज्या पद्धतीनं बोलेल, सांगेल त्या पद्धतीनं त्याचं वर्तन असायचं. तो खूप सुंदर असा गायचा. एवढा विश्वासातील तो राजाचा पोपट होता. आणि एक दिवस हा पोपट म्हणतो की मला माझ्या कुटुंबाला जाऊन भेटायचं आहे. राजा म्हणतो, ठीक आहे, हरकत नाही, तू भेट तुझ्या कुटुंबाला, पण 5व्या दिवशी तू इथं हजर पाहिजे. ठीक आहे, पोपट म्हणतो, मी जातो आणि 5व्या दिवशी इथं हजर राहतो. मग ठरल्याप्रमाणे आणि सांगितल्याप्रमाणे हा पोपट निघून जातो. आपल्या कुटुंबात जातो, कुटुंबातील लोकांना भेटतो आणि पोपटाला असं वाटतं की आपण आपल्या राजाला काहीतरी भेट घेऊन जावं. म्हणताना जे तिथं पेरूचं झाड असतं त्याच्यातील तो एक पेरू काढून घेतो आणि तो पेरू काढून घेतो. राजाकडे त्याला जायचं असतं. पण काय होतं, जिथं पेरू काढण्यासाठी तो गेला होता तिथं जाण्यास त्याला बराच वेळ होतो आणि वेळ झाल्यामुळं अंधार पडतो. मग अंधार पडल्यानंतर तो म्हणतो, ठीक आहे, आता आजची रात्र आपण इथंच काढूया. तो 5वा दिवस होता. 5व्या दिवशी तर राजाला त्यानं वचन दिलं होतं की मी 5व्या दिवशी येणार आहे. पण राजाला आपल्या काहीतरी भेट दिलं पाहिजे हे त्याच्या लक्षात येतं आणि 5व्या दिवशी तो पेरू काढायला जातो. अंधार पडतो बराचसा आणि त्यामुळं म्हणतो, आजचा मुक्काम आपण इथंच करायचा. पेरू तोडतो आणि तो झोपी जातो. इतक्यात एक साप येतो आणि साप त्या पेरू जो असतो त्या पेरूला दात मारतो. त्याचं विष त्या पेरूत जातं. पोपट तर झोपी गेलेला असतो. पोपटाला तर काहीच माहीत नसतं आणि पोपट मग उठून दुसऱ्या दिवशी यायला लागतो. 6व्या दिवशी राजाकडे जातो. राजाला तो पेरू भेट म्हणून द्यायला लागतो. राजा म्हणतो, वेळ का झाला, 5व्या दिवशी येणार होता, असं वचन दिलं होतं. तो सांगतो, असं मी जंगलात गेलो, पेरू काढायला गेलो, तिथं बराचसा अंधार पडला, वेळ झाली, त्याच्यामुळं मी तिथं झोपी गेलो. राजा येतो, राजाकडे तो पेरू देतो पोपट. राजासुद्धा हुशार असतो, चतुर असतो. राजा म्हणतो, हा ठीक आहे, पेरू मी तुझा खातो. पण राजा काय करतो, शिपायाला बोलवतो आणि शिपायाला सांगतो, या पेरूतील काही भाग राजा कुठलाही पदार्थ दिला की आधी तो तपासून पाहायचा, आधी प्राण्याला घालायचा आणि मगच तो स्वतः खायचा. त्याचप्रमाणे हा राजा शिपायाला सांगतो, याच्यातील काही भाग हा तू काय कर, त्या कुत्र्याला घाल. सांगितल्याप्रमाणे हा शिपाई तो पेरूचा काही भाग घेतो आणि कुत्र्याला घालतो. कुत्रा तो पेरूचा भाग खातो आणि तडफडायला लागतो आणि काही कालावधीनंतर त्याचा मृत्यू होतो. पोपटाने तर कुठल्या उद्देशाने आणलं होतं पेरू हा, की राजाने हा जर पेरू खाल्ला तर राजा कायमस्वरूपी तरुण राहील
असं हे पेरूचं झाड होतं आणि म्हणून तो जंगलात गेला होता तो पेरू काढण्यासाठी. त्यानं राजाला तर असं सांगितलेलं असतं की हा तू पेरू खाल्लास की कायमस्वरूपी तरुण होईल. राजाला प्रचंड राग येतो की हा पोपट मला मारणार होता, एक तुकडा खाऊन हा कुत्रा मेला, मी पेरू खाल्ल्यानंतर काय होईल. राजाला प्रचंड राग येतो आणि रागाच्या भरात त्या पोपटाचं मुंडकं उडवतो, पोपटाला अगदी मारून टाकतो. पोपटाचा मृत्यू होतो. आणि मग हा जो पेरू असतो हा पेरू शिपायाकडून तो फेकायला होतो. मग शिपाई खिडकीतून बाहेर तो पेरू फेकतो आणि जिथं पेरू फेकलेला असतो तिथं उंच झाड वाढतं त्या पेरूचं. पेरूचं झाड म्हणजे हे विषारी असतं हे राजानं मनाशी अगदी ठाम ठरवलं होतं. हे विषारी झाड आहे. एक दिवस असाच प्रवासी चालत येतो आणि त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसतो. वयस्कर तो म्हातारा असतो, दमलेला असतो आणि त्या झाडाखालीच बसतो पेरूच्या. आणि पेरूच्या झाडाखाली बसल्यानंतर पेरूच्या झाडाचा पेरू त्याच्या समोरच खाली पडतो. त्याला भूक लागलेली असते, तो पेरू खातो म्हातारा. हे सगळं दृश्य राजा आणि राजाची शिपाई पाहत असतात. तो पेरू खातो आणि पेरू खाल्ल्या क्षणाला तो वयस्कर मनुष्य तरुण होतो. राजाला तेव्हा कळतं की पोपटाने जो पेरू दिला होता तो पेरू खरंच मी जर खाल्लं असतो तर तरुण झालं असतं. राजाला वाईट वाटायला लागतं, आपण विनाकारण त्या पोपटाला मारलं. त्याच्या पाठीमागचा हेतू किती शुद्ध होता हे आपण समजून घेतला नाही आणि त्याला उगीचच आपण अशी सजा दिली. एकूण काय, तात्पर्य काय, कोणतीही गोष्ट जाणून घेतल्याशिवाय पटकन कोणताही निर्णय घेऊ नये किंवा कुठलं मत व्यक्त करू नये किंवा न्याय अन्याय करू नये, न्याय निवाडा पटकन करू नये. आधी प्रथम त्या पाठीमागचं कारण काय आहे, एखादी गोष्ट घडली असेल तर ते जाणून घेणं गरजेचं आहे. कसे वाटले विचार अवश्य सांगा. स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा आणि उत्साही राहा. हसत राहा आणि हसवतसुद्धा राहा. चला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.